अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा 2 सप्टेंबरला आहे अमावस्या। या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं आपण म्हणत असतो। श्रावण महिन्यातली ही अमावस्या आहे आणि योगायोग इतका सुंदर आहे यावर्षी की ही अमावस्या सोमवारी आलेली आहे, म्हणून आपण याला सोमवती अमावस्या असं सुद्धा म्हणत असतो। तर बघा अतिशय सुंदर योग आहे हा महिना। श्रावण महिना आपण जमेल तितकी भगवान शंकरांची सेवा केलेली असेल आपापल्या परीने, पण बघा हा जो सोमवार आहे शेवटचा, या दिवशी अमावस्या आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा श्रावणी सोमवार आहे। त्यामुळे आपल्याकडनं जेवढी जमेल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करा। शेवटी भगवान शंकर हे भोलेनाथ आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच। ते आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होत असतात, पण मनापासून त्यांची जी काही तोडकी मोडकी सेवा करतो ती ते स्वीकार करत असतात आणि आपल्या भक्तांवर प्रसन्न होत असतात। म्हणून बघा आपापल्या परीने आपल्याला जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर या दिवशी अमावस्या आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याकडनं आपण पितरांची सुद्धा सेवा करत असतो। दर अमावस्येला पितृदोषापासून मुक्ती होण्यासाठी, पितृदोष दूर होण्यासाठी आपण पितरांची सेवा करत असतो। पितरांची कोणती सेवा करावी, काय करावी याबद्दल माहिती येईलच, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा हा जो सोमवार आहे ना तो अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा सोमवार आहे, कारण या दिवशी सोमवती अमावस्या आहे, त्याचबरोबर या दिवशी पोळा आहे आणि या दिवशी आपल्या राशीनुसार आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर काही वस्तू अर्पण केल्या पाहिजे, जेणेकरून बघा आपल्या जीवनातल्या आर्थिक अडचणी, दुःख, संकट या दूर होत असतात। तुम्ही नक्की या वस्तू अर्पण करण्याचा प्रयत्न करा। आपल्या परीने जमेल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करा। हा योग जो आहे तो 72 वर्षांनी आलेला आहे, त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच विशिष्ट दिनी आपण ज्या विशिष्ट सेवा करतो तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला खूप पटीने जास्त मिळत असतं। शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे। पूर्ण मनापासून श्रद्धेने ही सेवा करण्याचा प्रयत्न करा। तर बघा आपल्या राशीनुसार आपण कोणकोणत्या वस्तू आहेत जे आपण भगवान शंकरांना अर्पण करायला पाहिजेत या दिवशी। तर त्यातली सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास। मेष राशीच्या व्यक्तींनी या दिवशी शुभ्र वस्त्र परिधान करून पंचामृताने शिवलिंगावर अभिषेक तुम्हाला करायचा आहे। पंचामृत तुम्हाला माहित असेलच, साखर, तूप, दही, दूध आणि मध हे जे पंचामृत आहे याने तुम्हाला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे। त्यानंतर येते ती म्हणजे वृषभ रास। वृषभ राशीच्या व्यक्तींनी या दिवशी शिवलिंगावर गंगाजल अर्पण करायचं आहे, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती जी काय आहे ती नक्कीच तुम्हाला सुधारलेली दिसेल। त्यानंतर आहे मिथुन रास। मिथुन राशीच्या व्यक्तींनी आपल्या जीवनातली सुख संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी शिवतांडव स्तोत्राचे या दिवशी पठण करायचे आहे। त्याचबरोबर भगवान शंकरांना पांढरी फुले अर्पण करायची आहेत। त्यानंतर येते ती म्हणजे कर्क रास। कर्क राशीच्या व्यक्तींनी या दिवशी तांदळाचे 108 दाणे मोजून घ्यायचे आहेत। अखंड दाणे घ्यायचे, तांदळाचे तुटलेले घ्यायचे नाहीत। 108 दाणे मोजून घ्यायचे आहेत आणि ते स्वच्छ धुवून भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला ते अर्पण करायचे आहेत, लक्षात घ्या। त्यानंतर येते ती म्हणजे सिंह रास। सिंह राशीच्या व्यक्तींनी या दिवशी भगवान शंकरांचा आपल्याला विशेष आशीर्वाद मिळावा यासाठी तुम्हाला शिवपरिवाराची आपल्या यथाशक्तीनुसार पूजा करायची आहे। आता शिवपरिवार म्हणजे कोणता, तर भगवान शंकर, माता पार्वती, गणपती बाप्पा आणि त्यांचे बंधू म्हणजे कार्तिक देवता, हा जो शिवपरिवार आहे यांची तुम्हाला पूजा करायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला पिवळे चंदन आणि पांढरी फुले तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायची आहे, म्हणजे भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्हाला अर्पण करायची आहे। त्यानंतर येते ती म्हणजे कन्या रास। या राशीच्या व्यक्तींनी या दिवशी तुम्हाला पांढरी खीर भगवान शंकरांना तुम्हाला अर्पण करायची आहे। यामुळे तुमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी, दुःख आहे, संकट आहे ती नक्कीच दूर होतील। त्यानंतर येते ती म्हणजे तुळ रास। राशीच्या व्यक्तींनी पांढऱ्या फुलांची माळ भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला महामृत्युंजय मंत्रांचं पठण करायचं आहे। महामृत्युंजय मंत्र तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच। त्यानंतर येते ती म्हणजे वृश्चिक रास। वृश्चिक राशीच्या व्यक्तीने तुम्हाला शिवचालीसा पठण करायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला पांढरी फुले भगवान शंकरांना अर्पण करायची आहेत, लक्षात घ्या। त्यानंतर येते म्हणजे धनुरास। धनुराशीच्या व्यक्तींनी तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर भांग आणि धोत्र्याची फुलं अर्पण करायची आहेत। मकर राशीच्या व्यक्तींनी भगवान शंकरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला जलाभिषेक
शिवलिंगावर करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला गोमातेची सेवा करायची आहे। गोमातेची सेवा करणं म्हणजे काय, गोमातेला तुम्हाला हळद कुंकू व्हायचं आहे। त्याचबरोबर गोमाता तुमच्या आजूबाजूला असेल किंवा गोशाळा असेल तिथे जाऊन तुम्हाला गाईला चारा खाऊ घालायचा आहे किंवा तुमच्या त्याच्यानुसार तुम्ही नैवेद्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे, लक्षात घ्या। त्यानंतर ती म्हणजे कुंभरास। कुंभ राशीच्या व्यक्तीने तुम्हाला या दिवशी बेलपत्र त्याचबरोबर सातू भांग शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जमेल तितका जप या दिवशी करायचा आहे। त्यानंतर येते ती म्हणजे मीन रास। मीन राशीच्या व्यक्तीने तुम्हाला या दिवशी शिवलिंगावर कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला शिवचालीसा पठण करायची आहे, लक्षात घ्या। तर आपल्या राशीनुसार तुम्हाला या पद्धतीने भगवान शंकराच्या पिंडीवर या वस्तू अर्पण करायच्या आहेत। बघा, तुम्हाला वाटेल की या वस्तू अर्पण करून काय होईल, फक्त बघा सेवा करण्याचाच अर्थ नाही, आपले कर्म सुद्धा कुठेतरी चांगले पाहिजे असतात, तेव्हा आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत असतं। आणि शेवटी आपला भाव, आपली श्रद्धा खूप महत्त्वाची असते। तुम्ही जेवढी श्रद्धा ठेवून भक्तिभावाने तुम्ही कोणतीही सेवा करताना तर त्या सेवेचं फळ तुम्हाला दुपटीने तिपटीने मिळत असतं। म्हणून आपल्या मनातला भाव स्वच्छ ठेवा आणि मनात कोणतीही शंका न ठेवता पूर्णपणे मनापासून श्रद्धेने कोणतीही सेवा करण्याचा प्रयत्न करत जा, त्यामुळे तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ नक्कीच मिळेल। तर ज्या काही वस्तू आहेत ते तुम्हाला अर्पण करायच्या आहेत, तुम्ही ही सेवा करून बघा, तुम्हाला तुमच्या जीवनातले अडचणी दुःख संकटे दूर होताना नक्कीच दिसतील। आणि या काही वस्तू आहेत ते तुमच्या घरातल्या शिवपिंडीवर पण तुम्ही अर्पण करू शकता किंवा मंदिरात जाऊन पण तुम्ही शिवपिंडीवर तुम्ही या वस्तू अर्पण करू शकतात, काहीच हरकत नाही। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। झालेली सेवा मी स्वयंचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।